सर्वप्रथम नमस्कार शेतकरी बंधूंनो. आजच्या सर्वात प्रथम म्हणजे चर्चेचा विषय जो आहे आणि चर्चेतलं जे पीक आहे, सध्या तर ते मकाच आहे. याचं कारण असं की मका हे जे पीक आहे, हे इंडस्ट्रियल पीक आहे आणि याला भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. मका पिकं हे केंद्र शासनाने डबलिंग द फार्मर्स इन्कममध्ये हे मका पीक आयडेंटिफाय केलेलं आहे, डबलिंग द फार्मर्स इन्कमसाठी. त्याचं कारण आहे की शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनाने विचार केला आपण तर मका पीक हे शाश्वत पीक होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी. साधारणपणे मक्याचं म्हणजे आपल्या देशामध्ये उत्पादन जे आहे, उत्पादकता जगाच्या तुलनेने फारच कमी आहे. जगामध्ये जवळपास 57 टन पर हेक्टरची 57 क्विंटल पर हेक्टरची आणि साधारणतः एकरी जवळपास जी आहे ती 20 ते 22 क्विंटल पर एकरची उत्पादकता जगामध्ये आहे. आणि त्याच्या तुलनेने आपण आपल्या भारतात जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास 108 लाख हेक्टर क्षेत्र मका पिकाचं आहे आणि त्यापैकी उत्पादकता जी आहे ती अवघी 28 ते 30 क्विंटल पर हेक्टरची आहे आणि जवळपास 12 ते 13 क्विंटलची आपली उत्पादकता पर एकरची आहे. याचं मुख्य कारण असू शकतं की बहुतेक जी 70% शेती जी मक्याची जी ती खरीप हंगामाची पीक असल्यामुळे उत्पादकता कमी असण्याची शक्यता जास्त आहे. तसं पाहिलं तर मका पीक जे आहे हे 365 दिवस तुम्ही त्याची लागवड करू शकता. हे तिघं हंगामात येणारे पीक आहे. ते खरीपात पण येऊ शकतं, रब्बीत पण येऊ शकतं आणि रब्बी उन्हाळ्यात पण ते पीक येऊ शकतं. असं 365 दिवसात येणारं हे एकमेव पीक आहे मका पीक. मका पिकाचे उपयोग आता हळूहळू वाढू लागले. पूर्वी फक्त मका आपल्या खाण्यामध्येच उपयोग होत होता. परंतु त्याला इंडस्ट्रियल तर त्याच्यामध्ये स्टार्च पण तयार करायला लागले, त्याचे बिव्हरेजेस पण तयार करायला लागले आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये कॅटल फीड आणि पोल्ट्रीला त्याचा उपयोग जास्त व्हायला लागला. त्याच्यानंतर डिसेंबर 2023ला त्यानंतर केंद्र शासनाने निर्णय केला की आपल्याला बरंचसं फॉसिल फ्युएल जे आपण इम्पोर्ट करतो आणि त्यावर प्रचंड पैसा आपला खर्च होतो. तर आपण बाहेरचं इम्पोर्ट कमी करून आपण त्याच्यामध्ये इथेनॉल त्याचं प्रमाण वाढवू शकतो का? तसं ऊसापासून मळीपासून इथेनॉल भारतामध्ये तयार केलं जातं. परंतु मकापासून इथेनॉल चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि कमी खर्च होऊ शकतं आणि त्याची रिकव्हरी पण चांगली आहे. त्यामुळे मका पीक हे इथेनॉलसाठी अतिशय अतिशय योग्य पीक आहे आणि त्याचा उपयोग वाढतो आहे आणि केंद्र शासनाने निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच राज्यामध्ये इथेनॉलचे प्रकल्प पण सुरू होत आहे. इथेनॉलचा प्रकल्प सुरू झाल्यामुळे त्या मक्याच्या मागणी वाढली. तसं पाहिलं मक्याचं उत्पादन आपल्याकडे उत्पादकता कमी असल्यामुळे आपल्याला तो गॅप फार मोठा भरून येतो आणि गॅपमुळे भविष्यात जर आपल्याला मका लागला तर आपल्याला इम्पोर्टच करावं लागेल. कारण शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना सवलती देणं फार गरजेचं आहे. म्हणून मका पिकाची जी आता बरीचशी मका शेती भारतामध्ये जी आहे ती पारंपरिक शेती आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान काही अवलंब केला जात नाही. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरुवातीला शेतकऱ्यांनी सुरू केला जे पारंपरिकच्या सुधारित जाती ज्या होत्या त्याच्यावर संकरित जाती शेतकरी वापरायला सुरुवात केली आहे. केवळ संकरित जाती वापरून ते उत्पादन वाढणार नाही आहे. कारण बरीचशी शेती हे पारंपरिक पद्धतीने खरीपातलं पीक असेल तर पावसाच्या भरवशावरती असणारं पीक आहे. रब्बी असणारे जे पीक जे बरंचसं जे आहे ते जवळपास 99.9% जे आहे ते फ्लड इरिगेशन खाली आहे, पाटपाणी पद्धतीने. त्यामुळे त्याचं उत्पादन कमी मिळतं. खरीपाच्या हंगामामध्ये 2 पावसाचा खंड जरी पडला पण पिकाच्या वाढीमध्ये त्याला गरजेवर पाणी त्याला मिळालं नाही तर त्याच्या उत्पादनामध्ये फार मोठा परिणाम होतो. रब्बी हंगामामध्ये सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग जमीन सारखी ओली होणं, कोरडी होणं, ओली राहणं, कोरडी राहणं त्याच्यामुळे सुद्धा रब्बी हंगामात खूप जास्त पाणी वापरलं तरी त्याचं उत्पादन कमी मिळतं. म्हणून उत्पादन वाढवण्यासाठी आता मक्याचं उत्पादन किती येऊ शकतं? आमचं जैन इरिगेशनच्या माध्यमातून मका मिशन चाललं आहे. तर आम्ही मकाचं एकरी उत्पादन 100 क्विंटल येऊ शकतो हा आत्मविश्वास शेतकऱ्यांना दिलेला आहे. तसं पाहता मक्याचं उत्पादन देण्याची क्षमता जी आहे ती 204 क्विंटलची उत्पादक क्षमता आहे. अमेरिकेतले आमचे मित्र जे आहेत डेव्हिड हुला त्यांनी एकरी 157.8 क्विंटल उत्पादन काढले. त्यामुळे मका पिकाचं उत्पादन 100 क्विंटलच्या वर येऊ शकतं याची खात्री आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा पावलं उचलली पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. मका पीक वनस्पती शास्त्रामध्ये C4 प्लांट आहे. त्यामुळे याला सूर्यप्रकाशाची गरज जास्त आहे. म्हणून याला खूप जवळ लावून सुद्धा उत्पादन वाढणार नाही. खूप जास्त पाणी देऊन उत्पादन वाढणार नाही. खूप जास्त खतं टाकून
त्याचं उत्पादन वाढणार नाही. म्हणून आपल्याला त्याची गरज काय हे ओळखता आली पाहिजे. म्हणून अचूक शेती जी आहे, काटेकोर शेती मक्यात सुद्धा करता येऊ शकते. आणि जे काही आपण निविष्ठा वापरतोय त्या सर्व निविष्ठांची आता पारंपरिक शेतीमध्ये पाटपाणी बांधण्याची पद्धती असेल, मुकाटपाणी सिंचन पद्धती, फ्लड इरिगेशन असेल किंवा हाताने खतं देण्याची पद्धत असेल, त्या सर्व इनपुट किंवा फवारणीची पद्धत असेल, त्यांची कार्यक्षमता फक्त 30 ते 35% आहे. मग या सर्व निविष्ठा ज्या आहेत, या इनपुट यूज एफिशियन्सी आपण जर 80-90% पर्यंत शेतकऱ्यांना जर घ्यायला सांगितली, तर या घटकांची कार्यक्षमता 90% मिळाली, तर त्याचं उत्पादन निश्चितपणे आता जे त्याला मिळत आहे त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट त्याला जास्त मिळणार आहे. आता खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचं 15 ते 20 क्विंटल उत्पादन असतं. रबीच्या हंगामामध्ये बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्हाला 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळतं. परंतु हेच उत्पादन आपण कमीत कमी 70-80 क्विंटलपर्यंत घेऊन जाऊ शकतो नवीन तंत्राचा वापर केला तर. मग याच्याकरता लागवड जी आहे ती उत्तर दक्षिणात केली पाहिजे. ठिबक सिंचनावरती लागवड केली पाहिजे. शक्य झालं तर गादी वापराची लागवड करा, कारण आपल्या मक्याची मुळं जी आहेत जवळपास 120 सेंटीमीटरपर्यंत खोल जातात. त्यामुळे मक्याची लागवड गादी वापराची केली जास्त फायदेशीर राहणार आहे. उत्तर दक्षिण दिशेवरती लावा आणि खूप जवळजवळ लावायची गरज नाही आहे. मक्याची लागवड करताना गादी वापरावरती 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा आणि 2 रोपाचं अंतर 20 सेंटीमीटर ठेवा. साधारणतः या अंतरावरती तुमच्या ठिबक सिंचनची नळी जर 4 फुटावरती असेल तर साधारणतः 33,000 झाडांची संख्या बसेल एकरी. जर तुमची ठिबक सिंचनची नळी जर 4.5 फूट असेल तर साधारणतः 29,900 झाडं बसतील त्याच्यामध्ये एका एकरमध्ये. आणि ठिबक सिंचनची नळी जर तुमची 5 फुटावरती असेल तर साधारणतः 27,000 झाडं त्याच्यामध्ये बसणार आहेत. आणि आपलं टार्गेट 100 क्विंटलचं आहे. 100 क्विंटलसाठी साधारणपणे 30,000 झाडांची संख्या जर आपण धरली तर साधारणतः एका कणसाचं वजन आपल्याला दाण्यांचं वजन हे 300 ग्रॅमपर्यंत मिळालं साधारणपणे सहज शक्य आहे. साधारणतः याच्यामध्ये 20% आपण डबल क्रॉप जर धरले तर त्याचं उत्पादन आपल्याला जास्त मिळणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढण्यासाठी मका पिकाची गरज काय हे ओळखून जर त्याच्या निविष्ठांचा वापर केला तर निश्चितपणे त्याला उत्पादन जास्त मिळेल. आता त्याचं अर्थशास्त्र असं आहे की मक्याचं मागच्या वर्षी जवळ 3,000 पर्यंत भाव गेले होते. मक्याचे भाव नेहमी दाण्यामध्ये असताना मॉइश्चरवरती अवलंबून असतात. तुम्ही 20 आणि 25% मॉइश्चरचा मका बाजारात विकायला आणला तर त्याला तुम्हाला 1700-1800च भाव मिळणार आहे. तसं पाहिलं मक्याची MSP जी आहे ती 2250 MSP आहे. मका पिकाचं 12% मॉइश्चरला तुम्ही मार्केटला जर आणला आजही भाव 2500 रुपयाचे. तर साधारण 60 क्विंटल जरी तुम्हाला मका मिळाला 60 क्विंटलचा आणि तुम्हाला 2500 जरी भाव मिळाला तर 2500ने जवळपास 60 क्विंटल जवळ तुमचं 1.25 लाख तुमचं उत्पादन मिळणार आहे. आणि मक्याचा खर्च 25 ते 30,000 रुपये. तर त्याचे जे धान्य जे असतात स्टॉक जे असतात त्याचे तुम्हाला ॲडिशनल 10,000 रुपये द्यायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये नफा मका पिकापासून मिळू शकतो. आणि उत्पादन 100 क्विंटल नव्हे 60 क्विंटल म्हणतो मी. तर 60 क्विंटलला सुद्धा शेतकऱ्यांना 110 ते 120 दिवसामध्ये साधारणतः 1,00,000 रुपये निव्वळ नफा राहू शकतो. त्यामुळे अर्थशास्त्र जे आता 30,000 रुपये त्यांनी खर्च केले तर त्याला मिळणारे 1,15,000 म्हणजे एकाला 4 पट. म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो जो आहे BC रेशो आपण ज्याला म्हणतो त्याने 1 रुपयात जर गुंतवणूक केली त्याला 4 रुपये मिळणार त्याला त्याच्यामध्ये. म्हणून हे मका पीक जे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. आणि तुम्हाला सांगतो की सर्व तृणधान्यांमध्ये म्हणजे मका असेल, भात असेल, गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, नागली असेल, तर सर्व तृणधान्यांमध्ये मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता सर्वात जास्त आहे. मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता सर्वात जास्त असल्यामुळे मका पिकाला तृणधान्याची राणी म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्वीन ऑफ द सिरियल्स. म्हणून त्या राणीकडे क्वीन ऑफ सिरियल्सकडे त्याच्या व्यवस्थापनाचा जर शेतकऱ्यांनी अवलंब केला, प्रिसिजन फार्मिंग किंवा अचूक शेती जर केली, सर्व निविष्ठांची कार्यक्षमता जर वाढवली तर निश्चितपणे त्याला एकरी जी त्याला 30-35 क्विंटल उत्पादन मिळतं त्याला दुप्पट तिप्पट उत्पादन त्याला सहज मिळेल त्याला. अशा पद्धतीने हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारं पीक शेतकऱ्यांना भविष्यामध्ये पर्याय चांगला निर्माण होतो. कारण आता चर्चेतलं पीक जे आहे आपण विचार केला तर चर्चेतलं पीक हे मकाच पीक राहणार आहे. कारण मका पिकाचे याला मल्टी डायमेन्शन्स त्याला उपयोग त्याचे. इट हॅज अ मल्टी डायमेन्शनल युजेस. त्याच्यामुळे या मका पिकाचं सर्वांचं विशेष म्हणजे जगातल्या सर्व देशांचं सुद्धा लक्ष या मका पिकावरती आहे. त्यामुळे मका पिकाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. हे इंडस्ट्रियल क्रॉप आहे. त्यामुळे या मका पिकाला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जर प्रगत तंत्राचा वापर जर केला तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याला चांगला पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.